गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण ग्रामसेवक लेक्चरला सुरुवात करूया. जर कोण नवीन आले असतील प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जे आधीपासून बघत असेल आणि आता बघत असेल त्यांनी लाईक शेअर करा आपल्या मित्रांना. चला तर बघूया, सुरुवात करूया. कापसाच्या सरकीमध्ये तेलाचे प्रमाण किती टक्के असते? तर ऑप्शन आहे 10 ते 14, 14 ते 18%, 18 ते 24%, 2 ते 6%. तर आपला राईट आन्सर आहे 3 नंबर ऑप्शन, 18 ते 24%. ठिबकाद्वारे खत दिल्यास खताची किती टक्के बचत होते? तर 10 ते 15%, 20 ते 25%, 35 ते 40%, 50 ते 55%. तर आपलं राईट आन्सर काय ना 10 ते 15%. 10 ते 15% आपली बचत. ऑप्शन नंबर 1 हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, फळझाडे लागवडीची सहज, सोपी आणि सर्वाधिक लागवडीखाली असलेली पद्धत कोणती? तर कोणती? आयात, फिनकस, चौरस, षटकोनी, क्विनकस. तर आपलं राईट आन्सर काय येणार? चौरस पद्धत ही फळझाड लागवडीची सोपी, सहज आणि सर्वाधिक लागवडीखाली असलेली पद्धत आहे. नेक्स्ट आहे, डोंगर उतारावर फळझाडे लागवडीसाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर ऑप्शन आहे कंटूर, चौरस, आयात, षटकोनी. तर डोंगर उतारावर म्हणतात, तर आपलं राईट आन्सर काय ना कंटूर. डोंगर उतारावर कंटूर लागवडी पद्धत वापरली जाते. नेक्स्ट आहे, जंबेरी, रंगपूर, लाईम, कर्णाखट्टा, ट्रायफोलियम, ऑरेंज या खुंटाचा वापर कोणत्या फळझाडाच्या अभिवृद्धीसाठी केला जातो? तर ऑप्शन आहे चिकू, पेरू, संत्रा, मोसंबी, आंबा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? संत्रा. संत्रा या फळझाडाच्या लागवडीसाठी जंबेरी, रंगपूर, लाईम, खट्टा, ट्रायफोलियम, ऑरेंज या खुंटाचा वापर करतात. नेक्स्ट आहे, पनामा हा रोग कोणत्या फळझाडावर आढळतो? तर कोणत्या फळझाडावर आढळतो पनामा हा रोग? स्ट्रॉबेरी, केळी, काजू, फणस. तर आपलं राईट आन्सर काय ना केळी. पनामा हा रोग केळी या फळझाडावर आढळतो. नेक्स्ट आहे, फुले त्रिवेणी या जातीबद्दल कोणते विधान असत्य आहे म्हणतात, म्हणजे चुकीचे आहे? तर बघा ऑप्शन, ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विकसित केली आहे. ही गायीची एक जात आहे. ही जात होल्स्टाईन फ्रिजियन, गीर आणि देवणी यांचा संकर आहे. तर आपलं 3 नंबर हे राईट आहे, म्हणजे चुकीचं आहे. ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विकसित केली आहे, बरोबर आहे. या जातचे दुधाचे फॅटचे प्रमाण 3.9% ते 4.2% असते, हे पण बरोबर आहे. 74 नंबरचं राईट आन्सर आहे 3 आहे, म्हणजे चुकीचं आहे. हे पण बरोबर आहे. 2 नंबर पण बरोबर आहे आणि 4 नंबर पण बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. बघा नेक्स्ट क्वेश्चन, 1 हेक्टर क्षेत्रापेक्षा कमी आकाराच्या क्षेत्रात काय म्हणतात? 1 हेक्टरपेक्षा कमी आकाराच्या क्षेत्रास काय म्हणतात? लहान धारण क्षेत्र, सीमांत धारण क्षेत्र, माध्यम धारण क्षेत्र, अतिलहान धारण क्षेत्र. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना मध्यम धारण क्षेत्र असे म्हणतात, 1 हेक्टरपेक्षा कमी. इंदिरा गांधी राष्ट्रीय वन प्रशिक्षण प्रबोधिनी कुठे आहे? तर जोधपूर, ग्वालियर, डेहराडून, जोरहाट. तर आपलं राईट आन्सर काय ना डेहराडून हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, राज्यात रोजगार हमी योजनेशी निगडीत फलोत्पादन विकास कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? तर ऑप्शन आहे 1988 ते 1989, 1989 ते 90, 1990 ते 91, 1991 ते 92. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना 1990 ते 91 राज्यात फलोत्पादन विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. नेक्स्ट आहे, महाराष्ट्रामध्ये मृदा व जलसंधारणासाठी सुरू असलेले अभियान कोणाच्या नावाने सुरू झाले? तर महात्मा गांधी, महात्मा फुले, संत तुकडोजी महाराज, राजीव गांधी. तर आपलं राईट आन्सर काय ना महात्मा फुले हे आपलं राईट आन्सर आहे. तर महात्मा फुले हे आपलं राईट आन्सर आहे, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट आहे, केंद्र शासन पुरस्कृत
सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत लाभार्थ्यास हे क्वेश्चनचे ऑप्शन नाही दिले. नेक्स्ट बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा कोणी केला आहे? तर रिपन, लिटल, डफरिन, कॉर्नवालिस. तर आपला राईट आन्सर काय आहे ना, रिपन. राज्यसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? तर राष्ट्रपती, सभापती, उपराष्ट्रपती, विधानपरिषद. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, आपला राईट आन्सर आहे उपराष्ट्रपती. राज्यसभेचा अध्यक्ष हा उपराष्ट्रपती असतो. विरुद्धार्थी शब्द ओळखा. उधळ्या, कृपान, कृपण, वेधळा, गोंधळ्या, कृपान. समानार्थी शब्द ओळखा. उदरनिर्वाह, चरितार्थ, उदरभरण. 47 नंबरचा क्वेश्चन आहे. चरितार्थ, उदरनिर्वाह म्हणजे चरितार्थ. मराठीचे कसे काढले मध्येच. खालील वाक्यामधून कर्मणी प्रयोगाची वाक्य निवडून त्याची पर्याय निवडा. कर्मणी प्रयोग बघा. कोणता कर्मणी प्रयोग? जादूगाराने जादूचे प्रयोग केले. ने जादूचे प्रत्यय लागलेला आहे म्हणून ही कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे. पुढील वाक्याचा प्रकार कोणता आहे? विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी. आज्ञार्थी, संकेतार्थी, विद्यार्थी, उद्गारार्थी. तर आपला राईट आन्सर काय ना, विद्यार्थी. खाणार हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? त्याचा योग्य पर्याय क्रमांक. तर आपलं राईट आन्सर काय ना, 3, धातू साधित आहे. नेक्स्ट आहे, पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता आहे? देव तुमचे भले करो. तर ऑप्शन आहे विद्यार्थ, स्वार्थ, संकेतार्थ, आज्ञार्थ. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, आज्ञार्थ. नेक्स्ट आहे 53 नंबरचा, शाळेत वेळेवर यावे. या वाक्यातील शाळेत हा शब्दाचा विभक्तीचा अर्थ कोणता आहे? तर कर्ता, अधिकरण, करण, संबंध. तर आपला राईट आन्सर काय येणार? अधिकरण. खालील धातू साधितापैकी शुद्ध धातू साधित कोणते आहे? तर येऊन, जाऊन, ठेवून, गावून. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ठेवून. ठिबक व तुषार सिंचन संच खरेदीसाठी किती टक्के अनुदान दिले जाते? तर 100%, 75%, 50%, 25%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे 2. 75% अनुदान दिले जाते ठिबक सिंचन खरेदीसाठी. फळबाग लागवड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती क्षेत्रावर फळबाग लागवड करता येते? तर जास्तीत जास्त 10 हेक्टर, जास्तीत जास्त 4 हेक्टर, 6 हेक्टर, 8 हेक्टर. तर आपला राईट आन्सर काय येणार? जास्तीत जास्त 4 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड ही करता येते. बघा नेक्स्ट क्वेश्चन. स्वजलधारा योजनेत गावच्या पाणी पुरवठ्यासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी कोण जिम्मेदार आहे? तर कोण जिम्मेदार आहे? स्वजलधारा योजनेत गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी. तर ऑप्शन आहे ग्रामसभा, ग्रामपंचायत, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, पंचायत समिती. तर आपलं राईट आन्सर काय ना? आपला राईट आन्सर आहे 3 नंबर ऑप्शनचं, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती जबाबदार आहे. नेक्स्ट आहे बघा, ग्राम पाणी पुरवठा योजनेअंतर्गत दरडोई किती लिटर पाणी पुरविण्याचे प्रमाण निश्चित केले आहे? तर ऑप्शन आहे 40 लिटर, 50 लिटर, 30 लिटर, 60 लिटर. तर आपला राईट आन्सर काय येणार? 50 लिटर. नेक्स्ट आहे, ग्रामपंचायतीच्या स्थापनेस मान्यता देण्याचे अधिकार कोणास आहे? तर त्या गावच्या ग्रामसभेस, संबंधित पंचायत समिती, संबंधित जिल्हा परिषदेस, जिल्हाधिकारी. तर आपलं राईट आन्सर काय ना? त्या गावच्या ग्रामसभेस अधिकार आहे. नेक्स्ट बघा, ज्या गावची लोकसंख्या 6000 पेक्षा जास्त आणि 7500 पर्यंत असते अशा गावच्या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते? तर 17, 15, 19, 13.
तर आपलं राईट आन्सर काय ना 15 असते. लक्षात ठेवा. सदस्य संख्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायत विसर्जित झाली असेल त्या ठिकाणी ऑप्शन नंबर ताबडतोब निवडणूक घ्यावी लागते. 5 वर्षाच्या कार्यकाळात संपल्यानंतर निवडणूक घ्यावी लागते. विसर्जित झालेल्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत निवडणूक घ्यावी लागते. विसर्जित झालेल्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत निवडणूक घ्यावी लागते. तर आपलं राईट आन्सर काय ना, तर आपलं राईट आन्सर आहे 3. ऑप्शन नंबर 3 आपलं राईट आहे. विसर्जित झालेल्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत निवडणूक घ्यावी लागते. नेक्स्ट आहे सरपंचाची निवड झाल्यापासून किती महिन्यापर्यंत सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव मांडता येत नाही. तर ऑप्शन आहे 3, 12, 1 आणि 6 महिन्यांपर्यंत म्हणते. तर 86 नंबर क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर आहे 6 महिन्यापर्यंत अविश्वासाचा प्रस्ताव मांडता येत नाही. नेक्स्ट बघा, ग्रामपंचायत सदस्यास जास्तीत जास्त किती महिने रजा ग्रामपंचायतीस देता येते. तर ग्रामपंचायत सदस्यास किती महिने रजा देता येते. 2, 6, 8, 1. तर आपलं राईट आन्सर काय ना 6 महिनेपर्यंत रजा देता येते. नेक्स्ट आहे ग्रामविकास समित्यांवर कोणाचे नियंत्रण असते. तर कोणाचे नियंत्रण असते. सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत, ग्रामसभा. तर आपलं राईट आन्सर काय ना ग्रामसभा. ग्रामविकास समित्यांवर ग्रामसभेचे नियंत्रण असते. नेक्स्ट बघा, गावातील अनधिकृत बांधकाम पाडण्याचा अधिकार कोणास आहे. तर कोणास आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामसेवक, ग्रामपंचायत. तर आपलं राईट आन्सर काय ना 4 नंबर ग्रामपंचायत हे आपलं राईट आन्सर आहे. ग्रामपंचायतीकडून वसूल न झालेली रक्कम बुडीत खात्यात टाकण्याचा अधिकार कोणाचा आहे. तर कोणाचा आहे. ग्रामपंचायतीकडून वसूल न झालेली रक्कम बुडीत खात्यात टाकण्याचा अधिकार. ऑप्शन आहे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक. तर आपलं राईट आन्सर काय ना 1 जिल्हाधिकाऱ्यास अधिकार आहे ग्रामपंचायतीकडून वसूल न झालेली रक्कम ही बुडीत खात्यात टाकण्याचा. नेक्स्ट बघा, ग्रामपंचायतीवर प्रशासन नेमण्याचा अधिकार कोणाचा आहे. तर आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, राज्य सरकार. तर आपलं राईट आन्सर काय ना राज्य सरकारला अधिकार आहे ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा. बघा नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती प्रतिनिधी पाठविता येते. तर किती प्रतिनिधी पाठविता येते महाराष्ट्रातून राज्यसभेवर. 48, 19, 22, 12. तर आपलं राईट आन्सर काय ना 19 प्रतिनिधी पाठविता येते राज्यसभेवर महाराष्ट्रातून. लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे केंद्रीय मंत्रिमंडळला जबाबदार असते. तर कोणाला जबाबदार असते केंद्रीय मंत्रिमंडळ. लोकसभा, राज्यसभा, पंतप्रधान, राष्ट्रपती. तर आपलं राईट आन्सर काय ना 1 लोकसभेला जबाबदार असते. नेक्स्ट बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची नेमणूक कोण करतो. तर कोण करतो भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची नेमणूक. पंतप्रधान, वित्तमंत्री, राष्ट्रपती. तर आपलं राईट आन्सर काय ना 3 नंबर ऑप्शन राष्ट्रपती हा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची नेमणूक करतो. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही कायदेमंडळ अस्तित्वात नाही म्हणतात. महाराष्ट्र, बिहार, जम्मू काश्मीर, राजस्थान. तर आपलं राईट आन्सर काय ना राजस्थान. राजस्थान या राज्यात द्विगृही कायदेमंडळ अस्तित्वात नाही आहे. नेक्स्ट आहे सर्वोच्च न्यायालयात एकूण किती न्यायाधीश असतात. तर 25, 26, 27, 24. तर आपलं राईट आन्सर काय ना 26 न्यायाधीश असतात सर्वोच्च न्यायालयात. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणती शिफारस पी.टी. पाटील समितीची नाही. तर महसुलाची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे द्यावी. पंचायत राज ऐवजी स्थानिक स्वराज्य हा शब्द वापरावा. सरपंचाची निवड ग्रामसभेकडून व्हावी. सरपंच समितीची स्थापना करावी. तर कोणती शिफारस नाही आहे पी.बी. पाटील समितीची. 97 नंबरचा क्वेश्चन आहे. तर 4 नंबरची ही जी नाही आहे. बाकी आहे 1 पण आहे, 2 आणि 3. महसुलाची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे द्यावी.
पंचायत राजऐवजी स्थानिक स्वराज्य हा शब्द वापरावा. सरपंचाची निवड ग्रामसभेकडून व्हावी. नेक्स्ट आहे, ग्रामसेवकांकडे 2 पेक्षा जास्त ग्रामपंचायती असू नये अशी शिफारस कोणत्या समितीने केली? तर ग्रामसेवकाकडे 2 पेक्षा जास्त ग्रामपंचायती असू नये ही शिफारस ऑप्शन वसंतराव नाईक, पी.बी. पाटील समिती, ल.ना. बोंगिरवार, बाबुराव काळे उपसमिती. तर आपला राईट आन्सर काय येणार? तर बाबुराव काळे समिती यांनी ही शिफारस केली की ग्रामसेवकाकडे 2 पेक्षा जास्त ग्रामपंचायती असू नये. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात किती कटक मंडळे आहेत? तर किती आहे महाराष्ट्रात कटक मंडळे? 6, 7, 12, 18. तर आपला राईट आन्सर काय येणार? 18 कटक मंडळे महाराष्ट्रात आहे. नेक्स्ट बघा, व्ही.टी. कृष्णमाचारी प्रशासन सुधार आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन आहे 1966, 1960, 1962, 1977. आपला राईट आन्सर येणार 1960. 1960 हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, तांब्यावर सहज सल्फ्युरिक आम्लाची क्रिया केल्यास वायू मुक्त होतो. तर कोणता वायू मुक्त होतो? ऑप्शन आहे नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन, सल्फर डायऑक्साईड. तर आपला राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे सल्फर डायऑक्साईड. नेक्स्ट बघा, उंदीर मारण्यासाठी खालीलपैकी कोणते रसायन वापरतात? तर फॉस्फेट, क्लोरीन, झिंक फॉस्फेट, झिंक ऑक्साईड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे 3 झिंक फॉस्फेट. लक्षात ठेवा, भोपाळ दुर्घटना कोणत्या वायू गळतीमुळे झाली होती? तर सल्फर आयसोसायनेट, मिथाईल आयसोसायनाइड, क्लोरीन आणि मिथाईल. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? 2 मिथाईल आयसोसायनाइड. नेक्स्ट बघा, बारडोलीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? तर सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, लाला लजपत राय, सरोजिनी नायडू. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोलीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. नेक्स्ट बघा, सावरकरांनी पतित पावन मंदिर कोठे स्थापन केले? तर ऑप्शन आहे रत्नागिरी, नाशिक, अमरावती, पंढरपूर. तर आपला राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे पतित पावन मंदिर हे रत्नागिरी येथे स्थापन केले होते सावरकरांनी. खजुराहो कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन आहे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? मध्य प्रदेश. साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात जास्त आहेत? तर सांगली, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत. नेक्स्ट आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन आहे भंडारा, अहमदनगर, कोल्हापूर, पुणे. तर आपला राईट आन्सर काय आहे ना? अहमदनगर सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा आहे अहमदनगर. नेक्स्ट बघा, मुंबई दिल्ली महामार्गावरील महाराष्ट्रातील सर्वात शेवटचे स्टेशन खालीलपैकी कोणते? तर मनमाड, भुसावळ, नंदुरबार, दौंड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? भुसावळ आहे सर्वात शेवटचे स्टेशन. नेक्स्ट बघा, भारतात खालीलपैकी कोणती आदिवासी जमात नाही? तर ऑप्शन जमात नाही म्हणतायत मसाई, तोडा, संथाल, मुंडश. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? मसाई ही भारतात आदिवासी जमात नाही आहे. नेक्स्ट बघा, ज्यूटचे उत्पादन कमाल प्रमाणात करणारा देश कोणता आहे? तर बांगलादेश, भारत, श्रीलंका, पश्चिम बंगाल. तर आपलं राईट आन्सर काय ना? 2 नंबर भारत. ज्यूटचे उत्पादन कमाल प्रमाणात करण्यात, कमाल म्हणजे सर्वात जास्त, किमान म्हणजे कमी, सर्वात जास्त ज्यूटचे उत्पादन करणारा देश कोणता आहे? तर भारत आहे. लक्षात ठेवा आपला देश. उत्तर अटलांटिक समुद्र आणि बाल्टिक समुद्र यांना जोडणारा कालवा कोणता आहे? तर कोणता कालवा आहे उत्तर अटलांटिक आणि बाल्टिक समुद्र यांना जोडणारा?
तर कील कालवा, सुएज कालवा, पनामा कालवा, बाल्टिमोर कालवा. तर आपलं राईट आन्सर काय ना, कील कालवा हे आपलं राईट आन्सर आहे. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर काय आहे मिश्र अर्थव्यवस्था? तर खाजगी उद्योग व सार्वजनिक उद्योगधंदे यांचे अस्तित्व म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्था होय. तर ऑप्शन नंबर 1 याचं राईट आन्सर आहे. चला तर आपण लेक्चर इथेच थांबूया. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना पण फायदा होईल. आणि इथं भरपूर सारे लेक्चर टाकलेले आहे, नक्की बघा. हे आज आपलं 37वं लेक्चर आहे. 37 लेक्चर म्हणजे भरपूर असं सिलेबस कवर केलेला आहे. तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि ग्रामसेवकचे पेपर आता आहेच, ह्याच महिन्यात होईल किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला होईल, त्याच्यामुळे अभ्यासाला लागा. चला तर जिल्हा सिरीज टाकलेली आहे, लेटेस्ट जिल्हे टाकलेले आहे. ज्यांना ज्याही पण जिल्ह्याचा फॉर्म भरला असेल त्यांनी एक वेळा तरी जिल्हा सिरीज वाचून घ्या, जिल्ह्यावर क्वेश्चन राहतोय. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.